नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्री HSJB पॉलिटेक्निकच्या नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओ पॉडकास्टमध्ये पॉलिटेक्निक पर्समध्ये. हो, आजपासून आपण व्हिडिओ पॉडकास्टला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आज जग नवीन बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे आणि तो बदल होतोय एका नवीन तंत्रज्ञानामुळे, आणि ते तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. या AI बद्दल बोलणं आपल्या मनात जिज्ञासा आहे, कुतूहल आहे आणि बरेच प्रश्न पण आहेत, थोडी भीतीसुद्धा आहे. या आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत AI इतकेच बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले, बुद्धिमान आणि त्यांच्या नावाप्रमाणेच विशाल दृष्टिकोन असलेले HSJB पॉलिटेक्निकचे प्रिन्सिपल डॉक्टर विशाल वानखेडे सर. नमस्कार सर, आपले स्वागत आहे. नमस्कार मॅम. सर, आज आपण AI असं सर्वत्र ऐकत आहोत. AIचा वावर सगळीकडे आहे, पण AI म्हणजे नेमकं काय? खूप छान प्रश्न विचारला आहे मॅम. AI हा 2 शब्दांनी बनलेला आहे. एक म्हणजे आर्टिफिशियल, जो की मानवनिर्मित आपण सिस्टम्स म्हणतो, तर त्या सगळ्या आर्टिफिशियल म्हणून गणल्या जातात. जसं सजीव प्राण्यांना एक बुद्धिमत्ता असते, तसे कोणत्या यंत्रांना नसते. ओके. पण मग जर आपण असं काही टेक्नॉलॉजी बनवली की यंत्र देखील विचार करू शकतात आणि ते त्यांचे डिसिजन्स जर घेऊ शकत असतील, जर अशी टेक्नॉलॉजी जर विकसित केली तर त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. तर त्यामुळे जेव्हा यंत्रांना आपण सूचना देतो आणि यंत्र वेगवेगळ्या परिस्थितींमधून शिकतात आणि ते स्वतः त्यांची बुद्धिमत्ता विकसित करतात, तर ह्या तंत्रज्ञानाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतात. या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शिक्षण क्षेत्रात कोणते बदल घडत आहेत? शिक्षण क्षेत्रामुळेच ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चालना मिळालेली आहे. कारण फार पूर्वी म्हणजे बायनरी सिस्टम्स आल्या आणि नंतर मग कम्प्युटर सिस्टम्स त्याच्यावरती काम करायला लागले, आणि जितके पण कम्प्युटिंगचे जितके अल्गोरिथम्स आहेत किंवा यंत्रणा आहेत, तर त्या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रामधून आलेल्या आहेत. ओके. म्हणजे कम्प्युटिंग हे गणिताशी संबंधित आहे. बरोबर. आणि गणित हा सगळ्या गोष्टींचा पाया आहे. किंवा जेव्हा आपण अतिशय अवघड गणित सोडवायला जेव्हा खूप वेळ लागायचा मानवांना, तेव्हा त्यांनी असे कम्प्युटर्स बनवले की ते कॉम्प्लिकेटेड अल्गोरिथम्स किंवा कॉम्प्लिकेटेड मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करू शकतील. तर त्यामुळे शिक्षण क्षेत्रामधूनच त्याची सुरुवात झालेली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघंही ते तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. की जेव्हा शिक्षक फार पूर्वी त्याचे नोट्स काढण्यासाठी बरेचसे पुस्तकं वाचायचा, त्यानंतर त्याच्यामधले नोट्स काढून ते विद्यार्थ्यांना कशा प्रकारे सोप्या भाषेत शिकवलं जाईल, तर असे कन्व्हेन्शनल टूल्स शिक्षक वापरायचा. बरोबर. सर, शिक्षकांच्या जीवनात जसा बदल होतोय, शिक्षण पद्धतीमध्ये जसा बदल होतोय, तसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातही बदल होत असेल, तर काय बदल घडून येत आहे? विद्यार्थ्यांच्या याच्यात देखील खूप सारे बदल होत आहेत. म्हणजे पूर्वी विद्यार्थी त्यांच्या असाइनमेंट्स कंप्लीट करण्यासाठी जे इनपुट्स घ्यायचे, तर ते इनपुट्स घेण्यासाठी त्यांना खूप सारं वाचन आधी करावं लागायचं किंवा बरेचसे पुस्तकांचा रेफरन्स घ्यावा लागायचा, बरेचसे रिसर्च पेपर्सचं रेफरन्स त्यांना घ्यावा लागायचा. पण आता ते इनपुट्स हे AIच्या माध्यमातून त्यांना मिळणं सहज शक्य आहे. आणि जे पण इनपुट त्यांना येतं आहे, तर ते असे मल्टिपल रिसोर्सेसकडनं येतं आहे. तर त्यामुळे त्यांना त्याचं कंपायलेशन करणं किंवा डेटा मायनिंग करणं ची गरज नाही आहे. तर ते एक जो कलेक्टिव्ह डेटा त्यांना मिळतो आहे, तर त्याच्या आधारावरती ते त्यांचा रिपोर्ट लिहू शकत आहेत किंवा सिनॉप्सिस लिहू शकत आहेत. त्यानंतर ते त्याच्यावरती एक कन्क्लुडिंग रिमार्क्स त्यांचे टाकू शकत आहेत. तर त्या किंवा त्यांचे प्रेझेंटेशन्स जे आहेत प्रोजेक्ट्सचे, ते बनवू शकत आहेत. प्रोजेक्टचे रिपोर्ट जे आहेत, तर त्याचा सर्वे करण्याची त्यांना गरज नाही. तर ते बरेचसे सर्वेज करण्यासाठी जे पेपर्स वाचावे लागायचे किंवा जे पुस्तकं आधी रेफर करावे लागायचे, तर ते करण्याची त्यांना आता इतकी गरज नाही. पण त्यांनी ते ऑथेंटिकेट करून घ्यावे की जेणेकरून पूर्णपणे आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही. सर, आत्ताच तुम्ही सांगितलं की AIमुळे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या
शिक्षण पद्धतीमध्ये बदल होत आहेत, तसंच इतर क्षेत्रातही होत असतील, जसं उद्योग जगत आहे, तर उद्योग जगतमध्ये काय बदल होत आहे? उद्योग जगतामध्ये सगळ्यात जास्त आणि मोठे बदल होत आहेत. म्हणजे आपण सिव्हिल सेक्टर घेतला किंवा प्रोडक्शन मेकॅनिकल सेक्टर घेतला, ज्याच्यात की ह्यूज प्रोडक्शन्स होत आहेत, किंवा कम्प्युटर्समध्ये तर किंवा कम्प्युटिंगच्या ज्या सिस्टम्स आहेत, नेटवर्किंगच्या सिस्टम्स आहेत, इलेक्ट्रॉनिक्स हा डोमेन आहे, तर याच्यात खूप सारे बदल या AI मुळे होत आहेत. म्हणजे फार पूर्वी एक प्रोडक्शन लाईन असायची आणि ती प्रोडक्शन लाईन ही मॅन्युअल असायची, एक ट्रॅक असायचा, आणि नंतर मग ती ऑटोमेटेड झाली, आणि नंतर मग ती मशीन टू मशीन कम्युनिकेशनमध्ये अपग्रेड झाली. मात्र जेव्हा मशीन्स हे स्वतःच जेव्हा निर्णय घेतील, तर तेव्हा त्याच्यासाठीच्या जितक्या पण अल्गोरिथम्स आहेत किंवा सिस्टम्स आहेत, तर त्या सगळ्या ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला देणार आहे. तर त्यामुळे कोणता पण सेक्टर आपण घेतला तर त्या सेक्टरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोल आता याच्या पुढे असणारच आहे. तर पूर्वी ऑटोमेटेड सिस्टम्स होत्या, तर आता त्या स्मार्ट सिस्टम्स असणार आहेत. तर त्यामुळे व्हेइक्युलर टेक्नॉलॉजी आपण म्हटलं किंवा ब्रॉडकास्टिंग आहे टेलिव्हिजन्सचे, तर तिथे देखील आता अँकर्स जे वेदर फोरकास्टिंग करतात, तर तिथे पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक AI मॉडेल तिथे वापरलेला असतो. म्हणजे कोणतं एक ॲक्च्युअल ह्युमन ते वेदर फोरकास्टिंग करत नाही. तर त्यामुळे हे डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये एक मोठा बदल आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे दिसतो आहे. तर त्यामुळे ज्या सिस्टम्स या ह्युमनला आधी इनपुट द्यायच्या आणि नंतर मग ह्युमन डिसिजन्स घ्यायचे, तर ते स्वतःच ते मशीन्स डिसिजन घेतील आणि त्या कॅटॅस्ट्रॉफिककडे जाणार नाही, याचाच फक्त ह्युमन्स हे त्याच्याकडे लक्ष ठेवतील, की जेणेकरून अतिशय चुकीचा निर्णय ते मशीन्स घेणार नाही, याची फक्त काळजी आपल्याला ह्युमन्सला घ्यायची. पण मग यामुळे रोजगार कमी होतील अशी जी भीती आहे आजकाल, तर ते खरं आहे का? रोजगार जात आहेत यामुळे? रोजगार जाण्याची भीती ही प्रत्येक युगात राहिलेली आहे. म्हणजे आता 20-25 वर्षांपूर्वीचा काळ जर आपण पाहिला, की 2000 साल जेव्हा येणार होतं, तर तेव्हा Y2K नावाचा एक प्रॉब्लेम आलेला होता. की तो Y2K प्रॉब्लेम असा होता की डिसेंबर 31, 1999 नंतर तो परत 0 तारीख दाखवणार होता. त्यासाठी परत मोठ्या संख्येने इंजिनियर्सची गरज लागली, पण त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स पण होते, कम्प्युटर इंजिनियर्स पण लागले. लोकांना असं वाटत होतं की बँकिंग सेक्टर्समधले त्यांचे जॉब्स जातील किंवा क्लॅरिकलचे जॉब्स जातील किंवा शिक्षकांचे जॉब्स जातील, असं पण बरेचशे लोकांना वाटत होतं. पण मात्र तसं काही झालं नाही, त्यांचं स्वरूप बदललं. तर त्यामुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजी तर येतच राहतील. जे रुटीन काम करणाऱ्यांना जी सवय आहे, तर त्यांना अपग्रेड करावं लागेल. आपल्याला आता मोठ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून, ते आपण ठरवलं पाहिजे, की जेणेकरून रुटीन वर्क करण्यासाठी ठीक आहे की बुवा ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण त्याला प्रश्न विचारू आणि मग तो आपल्याला सोल्युशन्स देईल. पण असे बरेचसे गोष्टी आहेत की ज्या नेचरला आपण अजूनही कंट्रोल करू शकत नाही. पाऊस कुठे कसा पडेल हे आपण कंट्रोल करू शकत नाही. समुद्रात इतका व्हॉल्यूमने पाणी असून देखील पिण्यासाठी त्याचा आपण वापर करू शकत नाही. दिल्लीमध्ये हवेचं एवढं मोठं प्रदूषण झालेलं आहे, पण ते प्रदूषण आपण इमिजिएटली कमी करू शकत नाही. प्लांटेशन आपण ड्रॅस्टिकली वाढवू शकत नाही. हे मोठे प्रॉब्लेम्स आहेत. मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम्सला ॲड्रेस करण्यासाठी वापरलं तर खूप चांगलं होईल. बरोबर. तर आपण बघितलं की सगळीकडे AI आहे, मग रोजच्या जीवनात दैनंदिन व्यवहारामध्ये AI मुळे आपल्या जीवनात काय बदल होत आहे? आता जसं इंडस्ट्रीजमध्ये बदल झालेत आणि एज्युकेशन सेक्टर्समध्ये बदल झालेत, ऑब्वियसली ते कॉमन मॅनला देखील अफेक्ट करत आहेत किंवा कॉमन मॅनला देखील ते वापरणं आता बंधनकारक आहे. आता फॉर एक्झाम्पल शेअर ट्रेडिंग करण्याच्या पद्धती बदलल्या. त्यानंतर आपण जे बुकिंग करायचो रेल्वेजचे किंवा बसेसचे, त्याच्यामध्ये एक स्मार्टनेस आलेलं आहे. त्यानंतर आपण छोटे छोटे ज्या पण ॲप्लिकेशन्स हँडल करायचो, मग ते आपला MSCBचं इलेक्ट्रिसिटी मेजरमेंटचं डिव्हाइस असो, तर हे डिव्हाइसेस पण सगळे स्मार्ट झालेले आहेत, स्मार्ट मीटर्स आलेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला कन्झम्शन एक ॲक्युरेसी आलेली आहे. ते ऑब्वियसली ते का सर्व्हरला
पाठवलं जातं आहे, तो सर्व्हर त्याचे निर्णय घेतो आहे की याने पर्टिक्युलर कन्झम्पशन किती झालेलं आहे. तर त्यामुळे कॉमन मॅनपर्यंत ही टेक्नॉलॉजी आलेली, ही काही इमर्जिंग टेक्नॉलॉजी नाही, इट इज अ डिप्लॉईड टेक्नॉलॉजी. तर त्यामुळे कॉमन मॅन आता ते सगळे वापरतोच आहे. तो त्याचे इमेजेसमध्ये बदल करू शकतो आहे, त्याला एकदम जुने जे इमेजेस आहेत त्याला तो परत जगू शकतो आहे, जे ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस आहेत त्याला तो चांगल्या प्रकारे जिवंत करू शकतो. असे एक साधे आता फोटो काढलेत बरेच म्हणजे यंगस्टर्सला तो एक उद्योग आता नवीन लागलेला आहे की व ते त्यांचे वेगवेगळ्या फॉर्मॅटमधले इमेजेस ते क्रिएट करतायत. तर नुसता त्या इमेज क्रिएशनमध्ये नाही तर व्हिडिओ क्रिएशनमध्ये देखील आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरताना आता लोक दिसत आहेत, स्पीच प्रोसेसिंगमध्ये वापरताना दिसत आहेत. म्हणजे जे गाणं किशोर कुमारांनी म्हटलं देखील नाही, ते गाण्यात त्यांच्या आवाजात ते गाणं म्हटलं गेलं. तर आता हे असे ॲप्लिकेशन्स हे सगळे सामान्य लोक बनवत आहेत, ते वापरत आहेत. बरोबर. सर, AI मुळे सगळ्या दैनंदिन जीवनात आपल्याला आपलं दैनंदिन जीवन AIच्या वापराशिवाय संपूर्णच होत नाही आहे. पण असा एकही दिवस जात नसेल की आपण AIचा वापर केला नसेल. बरोबर आहे. तर आजचा जो आमचा विद्यार्थी आहे तो AIच्या युगात स्वतःमध्ये कोणते बदल घडवून स्वतःला पुढे नेऊ शकेल, याबद्दल काही सांगा. 10-1 वर्षांपूर्वी जे पण विद्यार्थी दशेत एक वाचनाची एक संस्कृती होती आणि ॲज पर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग इज कन्सर्न की ते एक प्रोग्रॅमिंग करण्याची त्यांची एक ॲबिलिटी असायची. तर ती ॲबिलिटी संपता कामा नये. की विद्यार्थी जो पण कंटेंट शिकतो आहे आणि तो इम्प्लिमेंट करतो आहे प्रोजेक्टच्या माध्यमातून, रिपोर्ट्सच्या माध्यमातून, प्रेझेंटेशन्सच्या माध्यमातून किंवा प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून, तर त्याची शिकण्याची ॲबिलिटी क्षमता ही कमी होता कामा नये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने. त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अवघड प्रश्न विचारावे. स्वतःचा एक नॉलेज बेस बनवणं त्या विद्यार्थ्याचं प्रथम कर्तव्य आहे. आणि तो नॉलेज बेस बनल्यानंतर त्याच्या आधारे त्याने काही अवघड प्रश्न विचारले की जे त्याला समजू शकले नसतील क्लासमध्ये शिक्षकांनी शिकवल्यानंतर, आणि तो त्याचे कन्सेप्ट त्याच्या माध्यमातून तो क्लिअर करू शकतो. म्हणजे नुसते ChatGPTला जर आपण एकदम सोपे प्रश्न विचारले की फॅक्टोरियलचा C लँग्वेजचा प्रोग्राम कसा लिहायचा, तर मग त्याच्याने तर प्रोग्रॅमिंगच्या कन्सेप्टच त्याच्या डेव्हलप होणार नाहीत. तर त्यामुळे इनोव्हेशन, स्वतःमधली सृजनता, नवीन निर्माण करण्याची क्षमता ही आपोआपच कमी होत जाईल. तर त्यामुळे ती आपल्याला जिवंत ठेवायची. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपण अजून अवघड गोष्टी कशा निर्माण करू शकतो याच्यासाठी वापरायचं आहे, ना की ज्या गोष्टी अगोदरच बनलेल्या आहेत, ज्या की सोप्या आहेत, त्या गोष्टी कशा करायच्या हे विचारायचं. बरोबर. तर मित्रांनो, आज आपण बघितलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय आणि त्याला घाबरून न जाता त्याचा वापर करून आपण कशाप्रकारे यश संपादन करू शकतो हे सरांनी आज आपल्याला इथे येऊन अतिशय सोप्या आणि शब्दात नीट समजावून सांगितले. त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. आभारी आहे मॅम. तर अशाच प्रकारे नवीन तंत्रज्ञानाबद्दल जाणून घेण्यासाठी बघत राहा आमचे पॉडकास्ट पॉलिटेक्निक पल्स. लवकरच भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.